जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या शिंदेच्या शिवसेनेला मिळत असलेल्या पाहायला मिळतात। 12 जागा ज्या आहेत त्या शिंदेच्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत। सांगलीमधली आकडेवारी जर आपण पाहिली तर भाजप 16, शिंदेची शिवसेना 4, दादांची राष्ट्रवादी 5, त्याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी 10, काँग्रेस 9 आणि ठाकरेंची शिवसेना 1। तर सांगलीमधला निकाल आपण पाहतो। एकूणच ओव्हरऑल पंचायत समितीमध्ये भाजपला 45 जागा मिळतात। सगळ्यात जास्त जागा भाजपला मिळतात। त्या खालोखाल शिंदेच्या शिवसेनेला 24 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 20 जागा मिळतात। पुण्यामध्ये जिल्हा परिषदेवर जर आपण पाहिलं तर 73 पैकी 28 जागांवर दादांच्या राष्ट्रवादीचा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपला 7, शिवसेनेला 4, पवारांच्या एनसीपीला 1, ठाकरे सेनेला 3 जागा मिळालेल्या आहेत। आतापर्यंत 73 पैकी 43 जागांचा निकाल हाती आलेला आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जागांच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या राष्ट्रवादीची ही वाटचाल विजयाच्या दिशेने त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे। साताऱ्यामध्ये आता जाऊयात। औंध गटातनं मंत्री जयकुमार गोरेंच्या भावजाई पराभूत झाल्या। 36 मतांनी गोरेंच्या भावजाई पराभूत झालेल्या आहेत। एनसीपीच्या ज्या उमेदवार होत्या साताऱ्यामधल्या औंध गटातून मंत्री जयकुमार गोरेंच्या भावजाई ज्या आहेत त्या पराभूत झालेल्या। 36 मतांनी गोरेंच्या भावजाई पराभूत। एनसीपीच्या मनीषा फडतरे या विजयी झालेल्या आहेत। तर आपण पाहतोय जयकुमार गोरे यांनी खरं तर प्रचार केलेला होता आणि विजयाचा विश्वास व्यक्त केलेला होता। मात्र या ठिकाणी 36 मतांनी गोरेंच्या भावजाई पराभूत झालेला आहे। एनसीपीच्या मनीषा फडतरे या ठिकाणाहून विजयी झाल्या।